दिसतं आपलं चेकअप दादा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपलं कुठं सह्याद्रीमध्ये ट्रॅकिंग नाहीये, तर आज आपण चालू एका शाळेमध्ये जायचं कारण असं आहे की आज तिथं आपल्याला त्या शाळेने गॅदरिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्या गॅदरिंगसाठी आपली काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होणार आहेत। तर ते ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आपल्या मार्फत म्हणजे आपल्या ग्रुप मार्फत होणार आहे तिथं, ते आज आपल्याला त्यांना कंप्लीट करून द्यायचे। आज आपला हा व्हिडिओ पूर्ण ॲडव्हेंचरवरती असणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। आवडलं तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गाडीतनं व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण असं आहे की आज आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे। बाकीचे आपले मेंबर वाट बघतात, त्या मेंबरला आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढे निघायचं लवकर, कारण की शाळेमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण सेटअप लावायचा आहे। सेटअप लावून आपल्याला पहिलं डेमो घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मग तिथल्या लहान मुलांना त्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे। म्हणजे डान्स करता करता ती ॲक्टिव्हिटी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत। तर आपण लवकरात लवकर निघूया। पहिले जेकब दादाला आपण पिकअप करूया। जेकब दादा तर तुम्हाला माहितीच असेल, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बी तो जेकब दादा आहे आणि दोन नवीन मेंबर आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, अक्षय आणि विकास, यांना बी आता आपण पिकअप करूया आणि आता भेटूया डायरेक्ट शाळेमध्ये। जेकब दादा आलाय। किती वेळ लागला सांगा तुला? एवढा वेळ लागतो का? भरपूर वेळ लागला तुम्ही? सामान भरायला वेळ लागला, साहित्य बंद होतं ॲडव्हेंचरचे आपले। विकास वाढ बघतो पुढं। या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर ना स्टेजपर्यंत आपल्याला 2 जणांना सोडायचं आहे मावळे म्हणून। एक युद्धाचा प्रसंग आहे, तो युद्धाच्या प्रसंगामध्ये आपल्याला हा भाग घ्यायचा आहे आणि तो इथं स्टेजवरती सादर होणार आहे। तर थोड्या वेळात तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह दाखवतो। फायनली शाळेत आलोय आणि सरांसंग बोलणं झालंय। सेटअप लावायचं काम आपलं आता चालू होणार आहे। काय सेटअप आहे, आपल्यालाच मावळ्यांच्या रूपात उतरायचं आहे खाली, त्यांचे विद्यार्थी नाही उतरणार आहेत, त्यामुळे सेटअप आपण आता लावायला सुरुवात करतोय। सर्व सेटअप पाणी झालेलं आहे, लवकरच आता आपण सेटअप लावून घेऊ आणि पुढचा डेमो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे खाली उतरायचं। तिसऱ्या मजल्यावर सेटअप बांधायचे आपल्याला आणि पूर्ण झिप लाईन आहे, जिथे आपण दरीमध्ये व्हॅली क्रॉसिंग करतो त्या टाईपमध्ये इथं व्हॅली क्रॉसिंग स्टेजवरती उतरणार आहे। म्हणजे मावळे जाणार आहेत, तर मावळ्याच्या टाईपमध्ये आपल्याला त्यांना उतरवायचे खाली, काही मुलांना उतरवायचे। तर त्याचं सेटअप आता आम्ही बांधतोय आणि ते झाल्याच्यानंतर तुम्हाला डेमो दाखवतो की कशा प्रकारे आपण खाली उतरणार आहोत। गोपीनाथ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी हालता देखावा हा मुलांचं गॅदरिंग आहे आणि मुलांना या ठिकाणी रॅपलिंग ॲक्टिव्हिटीज आणि मावळ्यांच्या वेशामध्ये त्यांना खाली उतरायचं आहे। तर त्यासाठी ही आमची पूर्वतयारी चालू आहे आणि त्यातल्या सगळ्यांना मावळ्यांना आपण या ठिकाणी झिपलाईन मार्फत उतरवणार आहोत। नमस्कार, मी आशिष शेलार। आज आम्ही पुण्यातून आम्ही वरवडमध्ये शाळा त्यांचं गॅदरिंग आहे। तिथे एक शिवाजी महाराजांच्या गाण्यांवरती
काय हे मुलं आम्ही व्हॅली क्रॉसिंग सोडणार आहे स्टेजवर आणि एक 100-150 फुटाचं ते हे असेल. संध्याकाळी ते होईल. तुम्हाला परत आम्ही दाखवूच कसं होणार आहे. पण आता आम्ही सेटअप बांधतो. माझ्यासोबत आमचे 4 सहकारी विकास नाईक, सागर शिंदे, एक 1.5 तासाच्या मेहनतीनंतर आपली सर्व सेटअपची तयारी झालेली आहे. आणि आता आपण एक डेमो घेणार आहे. त्या रोपवरनं खाली उतरणार आहे. आपण ते उतरूया. लवकर तिथं शो चालू होणार आहे आणि इथं मावळ्यांच्या वेशमध्ये आपला रोपवरनं खाली उतरायचं आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमधला एक हा भाग आहे. युद्धाचा प्रसंग दाखवण्यात येणार आहे. त्या प्रसंगामध्ये आपल्याला मावळ्याच्या वेशमधनं रोपवरनं खाली उतरायचं आहे. तर आपले 2 कार्यकर्ते जेकब दादा आणि अक्षय खाली उतरणार आहेत आणि मी आणि नाईक आम्ही सपोर्टला असणार आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये सपोर्ट हे महत्त्वाचं असतं आणि लवकर सुरू होणार आहे. सुरू झाल्यावर तुम्हाला मी पुढं दाखवतोच. थोड्या वेळात आता आपलं शो चालू होणार आहे. ते जेकब दादाने आता अर्धा गेटअप घेतलेला आहे. जेकब दादा रोपवरनं खाली उतरणार आहे थोड्या वेळाने. त्याचा अख्खा शो तुम्हाला दाखवतो. अर्धा गेटअप मध्ये कसा दिसतो जेकब दादा बघा. आपला मावळा दिसतो आपला जेकब दादा. आता हा पूर्ण सेटअप करून रोपवरनं खाली जाणार आहे. अब ये तेरी रात हम कटे
मुंडकी मोजून पाचाळी जोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडतो याची मुंडकी मोजून पाचाळी जोडते असे मराठे. जीत स्वराज की होगी, सत्य की होगी, हम सबकी होगी. हर हर बहादुर. इस तरह मिट्टी के हर कण में एक पहाड़ होता है, हर बीज में एक जंगल, हर तलवार में एक. आखिरी मुजरा रसे. समर्थ मराठा तानाजी गडाला सिंह गेला. सिंहापरी झुंज त्या नदीने वार किती झाले छाती बरी. स्वराज्य रक्षण लाखों का पालनहार उसने फूक फूक कर रोया था. कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था. पूरे हिंदुस्तान को काबिज करने का औरंगजेब का सपना बस सपना ही रह गया था. फायनली सर्व इव्हेंट कंप्लीट करून आपल्याला रात्रीचे 12 वाजले सेटअप वगैरे काढायला. कारण की आपला शूट हा बरोबर 10:30ला ॲडव्हेंचरचा हे होता. आपले मावळे खाली येणार होते आणि 10:30 वाजता आपला शूट संपल्याच्यानंतर सर्व शो संपल्याच्यानंतर आपल्याला रात्रीचे 12 वाजले सर्व शूट संपल्याच्यानंतर सेटअप काढायला. आणि आता आम्ही घरी निघालो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.